भारत मातेला नम्र अभिवादन करतो। उपस्थित सर्व शेतकरी शेतमजूर बांधव, ज्यांच्या उमेदवारीसाठी आपण इथे सगळे जमलात ते आमच्या जयश्रीताई गरुड आणि आमचे दिव्यांग बांधव। खरं तर अजून 4 सभा शिल्लक आहे, 4 सभेला जायचं आहे। थोडं आटपतं आम्हाला घ्यावं लागेल, लवकर जावं लागणार आहे। मित्र, मला येता येता सगळे कार्यकर्ते एकच सांगत होते का अर्धे लोक गाडीतून वापस केले, एवढी दमदाटी होतं, एवढ्या धवसा देतात, धमक्या देतात। जयश्री ताईला सुद्धा अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहे। मला असं वाटतं का त्यांना माहीत नाही आमच्या पक्षाचंच नाव प्रहार आहे। आम्ही असा वार करू ना, तुम्ही आयुष्यभर आठवण राहील। हे लोकशाही आहे। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून एक पवित्र उत्सव तुमच्या आमच्या हाती दिला। मित्र, आपण पाहतो या निवडणुका म्हणजे या नेत्यांचं ऑडिट असतं। बोरसे साहेबाला कदाचित माहीत नसेल का 5 वर्षात तुम्ही काय केलं ते लोकांसमोर मांडा, आणि काहीच केलं नसेल तर किमान धमक्या देऊ नका। आम्ही तुमच्यापेक्षा 10 पट भारी ठरणार आहोत, हे लक्षात ठेवा। मित्र, आज अवस्था पाहतोय का सगळीकडे। आज सकाळी एका चॅनलवाल्याने सांगितलं का भाजपवाल्याचं असं म्हणणं आहे का जिहादवर काही मतं मारण्याच्या प्रोसेस सुरू आहे। काही पक्ष मुस्लिमांची बाजू घेतोय, काही पक्ष हिंदूंची बाजू घेतल्या जात आहे। मित्र, या देशामध्ये व्यवस्था अशी आहे। गेल्या 75व्या वर्षामध्ये आपण जात असताना सुद्धा आजही तुमच्या आमच्या मागे जात धर्म पंथ अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या डोक्यात टाकल्या जातं। जाणीवपूर्वक तुम्हाला धर्माच्या नावावर मत मागितलं जातं। जाणीवपूर्वक आम्ही सांगतोय का धर्माशिवाय आता धर्म बुडाले निघाले की निघा काय, अशा प्रकारची आम्ही पाहतोय बतावणी केल्या जाते। बरेच लोक असं म्हणतात हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में। ऐसा कोई नहीं है। हिंदू ना हिंदू खतरे में ना मुसलमान खतरे में। जब नेता खतरे में आता है तब वो धर्म खतरे में डालते हैं। खरं पाहिलं तर खरा शेतकरी शेतमजूर खतऱ्यात आहे। या देशामध्ये आत्महत्या काही आम्ही पाहतोय धर्माच्या नावाने झाल्या नाही। या देशात आत्महत्या आम्ही पाहतोय कुठे जातीच्या नावाने झाल्या नाही। देशातल्या सर्वाधिक आत्महत्या आम्ही पाहतोय शेतकरी करताय, माझा युवक करताय बेरोजगारीमुळे। पण त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खरी मुद्द्याची लढाई लढणं या पक्षाच्या मनगडात ते जोर नाही। नामर्दाची औलाद आहे साले म्हणून धर्माचं नाव काढतात। अरे तुम्हाला 75 वर्षामध्ये काय केलं ते सांगता येत नाही। काँग्रेसने 50 वर्ष या देशामध्ये काढले आणि भाजपा आता 15 वर्षापासून सत्तेत आहे। मित्रो, शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या, डोक्यात थोडंसं आम्ही घेतलं पाहिजे। 50 वर्ष अगोदर 2004 मध्ये काँग्रेसवाल्यांना जे पंजा घेऊन आता मिरवतात, इथं मला वाटते पंजा नाही दुसरं काही ते तुतारी आहे। पवार साहेब कृषी मंत्री होते, मला आठवण करून द्यायची आहे लोकांना। 2004 मध्ये काँग्रेसने स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि स्वामीनाथन आयोग 2 वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर तो आम्ही स्वीकारला, फक्त स्वीकारला। आणि त्यामध्ये पहिलं वाक्य फार महत्त्वाचं होतं शेतकरी म्हणून। स्वामीनाथनने काय सांगितलं का आत्महत्या वाढायचं कारण काय आणि शेतकरी गरीब राहायचं काय कारण आहे। स्वामीनाथन म्हणजे प्रचंड हुशार माणूस, पुरा महाराष्ट्रभर नाही देशभर स्वामीनाथनने पायपीट केली, प्रचंड अभ्यास केला का शेतकरी मरतं का, त्याच्या वाट्याला दुःख का येतं, आणि एक किमान 200 पानाचा अहवाल त्यांनी सरकारला सादर केला काँग्रेसच्या राज्यात। तेव्हा पवार साहेब पण कृषी मंत्री होते।
मित्र लक्षात घ्या का 2004चा स्वामीनाथन काय म्हणतं 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे। ज्या दिवशी शेतीमालाला 50% भाव भेटल त्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही आणि तो एक वेगळ्या दिशेत आम्ही पाहतो त्याच्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। काय झालंय 2004 गेलं 24-20 वर्ष झाले। मोदीजीनं सांगितलं का आम्ही 50% नफा धरून भाव देऊ। मोदीजीनं तर 50% नाही 15% नफ्यानं सुद्धा भाव दिले नाही। साधं एक उदाहरण सांगतोय, तुमच्याकडे कापूस का सोयाबीन जास्त होते आणि मका, सोयाबीनचं उदाहरण सांगतोय। म्हणजे कशा पद्धतीच्या भावाची आमच्यावर कशा प्रकारचं अन्याय होतं। कांद्याला तर हमी भाव नाहीच आहे आणि दिला तर त्या भावात जातही नाही। 7,000 रुपये भावाची शिफारस केली सोयाबीनची। 7,000 म्हणजे किती 15% नफा धरून। आता 15% नफा आहे बरं, 50% नफा नाही आहे। एकही धंदा 100% नफ्याशिवाय चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण शेतकऱ्याला 15% नफा धरून भाव काढला जातो सगळ्याच पिकाचे। मका असू दे अधिक काही असू दे ते 50% नफा 15% नफा धरूनच भाव काढला जातो। राज्य कृषी मूल्य आयोगाने 15% नफा धरून 7,000 भावाची शिफारस केली। 15% नफा घ्यायचा असेल तर सोयाबीनला 7,000 रुपये भाव पाहिजे। आणि केंद्र सरकार जो भाजपवाले आता जय श्रीराम म्हणून आम्हाला मतं मागतं ना, ते जय श्रीराम फक्त तोंडात आहे, आमच्या या हृदयात जय श्रीराम आहे, लक्षात घ्या। हे तोंडात आहे यांच्या, या सालेनं फक्त मतासाठी जय श्रीराम तोंडात आणला आणि आम्ही पाहतोय कत्तल मात्र हिंदूची केली। आता 7,000 रुपये भावाची शिफारस केल्यावर हे केंद्रात जे मोदी सरकार बसलं आहे त्या मोदी सरकारनं भाव जाहीर केले 5,000, म्हणजे 15% नफा तर सोडाच, 30% नफ्यानं घाट्यानं आम्हाला सोयाबीन आणि कापूस विकावं लागतं। मक्याचे तेच हाल आहे आणि कांद्याचं तर काही सांगाच लागत नाही। तुम्ही बोंबलून बोंबलून थकले सगळेजण। आणि मागच्या वेळेस कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दणका दिला आणि खासदार पाडला, म्हणून तुमचं खास करून आभार मानतो। शेतकरी जेव्हा या विचारानं समोर जाईल ना भाऊ, तेव्हा शेतकऱ्याचं राज्य येईल। आता कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मरण कसं होतं मित्र लक्षात घ्या। महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलं का कलम कसाई, मला समजलंच नाही। शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि मी ते वाचलं। वाचताना एक शब्द आला कलम कसाई, कलम लिखने वाला भी कसाई होता है। मतलब कलम लिहिणारा कसा काय कसाई होतं। आणि मग ते समजून घेतलं, म्हटलं बोकळे कापणाऱ्याला कसाई म्हणतं आपल्याकडे, पण महात्मा फुलेने सांगितलं कलम लिखने वाला भी कसाई होता है, वो सबसे ज्यादा भारी होता है। आता तुम्ही सांगा कसा कसाई आहे, सरकार कसं कसाई करतं, म्हणजे कशी कत्तल करतं शेतकऱ्याची। पहिला निर्णय काय घेतला कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी, निर्यात बंदी। किती मिनिटात घेतला माहिती आहे, पुऱ्या कॅबिनेटमध्ये विषय आला नाही, 2 मिनिटात निर्णय झाला, 4 ओळी लिहिल्या, कांद्याची निर्यात बंदी। पुन्हा दुसरा निर्णय काय घेतला तुमच्यासाठी, कांद्याची स्टॉक निर्बंध घातले, कांदा साठवून ठेवता येणार नाही। आणि तिसरा निर्णय घेतला कांदा 100 रुपयाच्या वरती विकता येणार नाही। मित्र हा निर्णय घेतल्यानंतर लोकसभेमध्ये आम्ही पाहतो गदारोळ व्हायला पाहिजे, पण एकही पक्षाने आवाज उठवला नाही, कधी लोकसभा बंद पाडली नाही। त्यांना खऱ्या अर्थाने हिसका दाखवायचा आहे, हे निवडणूक त्याच्यासाठी आहे। निवडणूक हे शस्त्र आहे। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटाला ताकद दिली, शस्त्र दिलं, जे सुदर्शन चक्रापेक्षाही धारदार आणि मजबूत आहे। बटन दाबला तर खासदार, बटन नाही दाबली तर कोणीच आमदार खासदार नाही। एका बोटावर ताकद दिली भाऊ, पण आम्ही विसरून गेलो हे शस्त्र आमच्या हाती दिलंय। इथं कांदा उत्पादक शेतकरी मेला
आणि बांगलादेशामध्ये कांदा गेला नाही म्हणून आमच्या संत्र्यावर आयात कर वाढवले आणि आम्ही पाहतोय संत्रा उत्पादक शेतकरी पण मारला गेला। एका दोन दिवसात जर तुमच्यावर असे निर्णय घ्यायची वेळ सरकारची येत असेल तर मित्रहो, कांद्याचे भाव वाढासाठी कमी करासाठी इंदिरा गांधींनी प्रयत्न केले, नंतर अटल बिहारींनी प्रयत्न केले। कांद्याचे भाव वाढले म्हणून अटल बिहारीचं सरकार पडलं आणि कांद्याचे भाव स्वस्त झाले म्हणून ग्रामपंचायतचा सरपंच आपण पाळत नाही, हा आमचा महामूर्खपणा आहे। भाव कमी झाले तर किमान आम्ही पाहतोय त्याचा आक्रोश जो व्हायला पाहिजे तो होत नाही, हे या देशातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। कारण तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जात आणि धर्म टाकलेला आहे, तिथून निघाले तर तुमच्या डोक्यात पक्ष आहे आणि आम्हाला सगळं विभाजन करून ठेवलेलं आहे। जाती धर्मासाठी ज्या ताकदीनं लोक जमा होतं त्या ताकदीनं मात्र शेतकरी म्हणून उरून पुरत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। आणि म्हणून मित्रहो, गेल्या 25 वर्षापासून बच्चू कडू लढतं। 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350। देशातल्या एका आमदारावर माझ्या एवढे गुन्हे दाखल असन, माझ्या एवढे, तर मला फक्त दाखवून द्या। प्रचंड शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, गुन्हे दाखल झाले, 115 वेळा रक्तदान केलं। या दिव्यांग बांधवासाठी किमान 150 गुन्हे दाखल करून घेतले असन बच्चू कडू। आम्ही कुठं थांबलो नाही, आम्ही कुठेही थांबलो नाही। प्रचंड ताकदीनं आम्ही हा लढा चालू ठेवला आणि मग लक्षात आलं का आपल्या आंदोलनापेक्षा मतदान हे फार महत्त्वाचं आहे। ज्या दिवशी सगळे शेतकरी लिहन कांद्याले भाव नाही म्हणून आमचं तुम्हाला मत नाही, एवढी पाटी जरी भाऊ घरावर लिहिली ना, हे झेंडे लावल्यापेक्षा, तरी आम्ही सांगतोय सरकार दुरुस्त होते। पण तुम्ही जात धर्म पंथ मध्ये गुंतलेले आहे। तर तुकडोजी महाराज म्हणाचे, लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, सोन्याचा देव तेले चोराचं भेव आणि राजकारणी देव तेले मतदाराचं भेव। पण ते तुमच्या लक्षात आलं नाही, हा प्रॉब्लेम आहे। 75 वर्ष उलटून गेली, काय आम्हाला चांगली शाळा भेटली? 75 वर्ष उलटून गेली, भाजप आणि काँग्रेसची सरकार होऊन गेली, काय आम्हाला चांगली आरोग्याची व्यवस्था भेटली? हा प्रश्न तुम्हाला आहे। अरे 1.25 लाखाचं घर जेव्हा सरकार गरीबाला देतं तेव्हा सालेहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। तुमचा संडास 5 लाखाचा आणि गरीबाचं घर जर 1.25 लाखाचं बांधून देत असाल तर ही बटन बॅट वर मारल्याशिवाय राहणार नाही, बटन दाबावं लागेल तुम्हाला। ही लढाई सामान्य माणसाची आम्ही उभी केली, हे एका जाती धर्माची नाही केली। इथं प्रत्येक जातीत आणि प्रत्येक धर्मात जो दुखी आहे ना, तो आमचा नातेवाईक आहे, तो आमचा रिश्तेदार आहे, तो आमचा मित्र आहे। आणि मग ही लढाई आम्हाला लढायची असेल तर त्या मुद्द्यावर लढता आली पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही ते मुद्दे सोडून जेव्हा मतदान कराल मित्र, 10 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे। 10 आंदोलनाची ताकद, हत्याचं बळ आहे हे। आणि हे हत्याचं बळ तुम्ही चुकीच्या पद्धतीने ठेवताय म्हणून ते प्रॉब्लेम आहे। ह्या हत्याच्या बळाला आम्ही पाहतो ताकद जर दिली व्यवस्थित आणि थोडा अभ्यास करून जर काम केलं तर मग खऱ्या अर्थानं प्रश्न सुटेल। आज जयश्री ताईच्या माध्यमातून त्या नाम मात्र आहे, पण प्रहार तुमच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, हे बच्चू कडू आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतोय। इथली सामान्य माणसाचे कष्ट, त्याच्या बाजूने सरकार कधीही उभं राहिलं नाही। हे दिव्यांग बांधव आहे, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता धड येत नाही, त्याच्यासाठी मार लढा करून 600 रुपयाचा 1000 रुपये, 1000 रुपयाचे 1500 रुपये झाले। या देशामध्ये कष्ट करणाऱ्यासाठी योजना नाही आहे। या देशामध्ये मेहनत करून काही भेटत नाही। ज्यांना अधिक मेहनत करावं तो अधिक उपाशी राहणार, जो बेमानीनं जगणार तो तुपाशी जगणार, तुपाशी खाणार। मित्र, हे चित्र बदलत का नाही आहे त्याचं कारण तुम्ही या लक्षात ठेवा। आम्ही ताकदीनं ह्या गोष्टी समजूनच घेतल्या नाही। आजही जिल्हा परिषदच्या शाळेत जा, काय अवस्था आहे? वर्ग 4, खोल्या 2, मास्तर 1, शिकत बस कसं शिकतं? तर गरिबाचं शिक्षण वेगळं झालं
आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं. गरिबाचे नेत्याचे पोरं आम्ही पाहतोय जर्मनीमध्ये शिकायला जायला लागले आणि आमच्या पोट्ट्याले मास्तरही नशिबी नाही आला. चिडच येत नाही आम्हाला. तुम्ही एवढे थंडे झाले, कोणता बर्फ वापरता मला माहीत नाही. एवढ्या आमच्या आत्मा थंड्या का झाल्या? अरे हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. 7 मावळे घेऊन आदिलशाची फौज 10 लाखाची 100 मीटरवर असताना 7 मावळे जेव्हा जातं तेव्हा किल्ला सर करतं आणि तिथून स्वराज्याची निर्मिती करतं. तो महाराष्ट्र आहे. आम्हाला सुद्धा पेटा लागन, आम्हाला सुद्धा पेटून उठावं लागणार. मित्र, आज आम्ही पाहतोय पाणी धोधो या भागात पडतं आणि सिंचन मात्र दुसऱ्या भागात जातं. हे बोरसे आमदार मी आत्ता पोस्टरवर पाहिले हो, या विधानसभेत दिसलेच नाही कधी. मी ताईला विचारलं म्हटलं हेच बोरसे? ग्रामपंचायत मध्ये जाऊन सभा करते का विधानसभेत याचं ठरलंच नाही? गडी आला निवडून इथं आणि बसतं ग्रामपंचायत मध्ये. अशा लोकांना फक्त पार्टी म्हणून मत मारणारे लोक असेल तर मला असं वाटतं ते आमचं काही खरं नाही आहे भाऊ. आणि मग हे बदला आम्ही येता येता प्रचार कार्यालय होतं भाजपाचं आणि माझी गाडी जात होती तिथून आणि ते लोक जोऱ्यानं जय श्रीराम जय श्रीराम. म्हटलं काय भाजपनं वाटून घेतलं का साले हो? म्हणजे अशा पद्धतीचा खिनवल्या जातं तुम्हाला का जसे काही आम्हीच एकटे हिंदू उरलो, बाकीचे सगळे तुम्ही धर्माच्या बाहेर गेले. व्यवस्थित टेक्निक है, बहुत बढ़िया राज है, ये बहुत बढ़िया है. मित्रों, जाती आणि धर्मासाठी लढताना कामाची गरजच नसतं, काही कामाची गरज नसतं. जात आणि धर्म समोर करून, कारण काँग्रेसवाले मुस्लिम आणि एससी असा एक वर्ग घेऊन जातं आणि भाजप हिंदू म्हणून समोर जातं. शेतकरी म्हणून मजूर म्हणून कोण समोर जाईल? तो शिल्लक आहे का नाही आहे? अरे 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यात काय हिंदू नव्हता काय भाऊ? विचारा भाजपवालेले प्रश्न. त्याच्यात हिंदू नाही आहे? 3.5 लाख काय फक्त मुसलमानच मेला काय बौद्धच मेला? अरे हिंदूही मेला साले हो. आम्हाला तुम्ही हिंदुत्व सांगतोय, जेव्हा पाय घासून माझा शेतकरी मेला तुमचं हिंदुत्व गेलं कुठं? भाजपवाल्यांनो लाज वाटत नाही? धर्माच्या नावानं आम्हाला तुम्ही जे छळताय, धर्माच्या नावानं आम्हाला बटवारा करताय, खरा शेतकरी उपाशी मरतोय, त्याची कोणाला काही पडले नाही. मित्र, शेतकऱ्यापासून तर सगळे जण आज आम्ही पाहतोय मरमर मरताय. तुम्ही ज्या स्टेज खाली बसले ना, हा जो मंडप ज्या मजुराने बनवला ना, त्याला विचारा किती मेहनत झाली. ज्या खुर्च्या बनवल्या ना तुमच्या, त्या मजुराचा हात लागल्याशिवाय बनला नाही. हे कॅमेरेवाले आहे ना, यांचे पत्रकाराच्या हातातला पेन सुद्धा मजुरांना हात लावल्याशिवाय बनत नाही. हा माईक सुद्धा मजुरांना हात लावल्याशिवाय बनत नाही. कंपनीतला नफा मजुराला किती भेटला आणि कंपनीवाल्याला किती भेटला माहित आहे? हा वाद आर्थिक वाद आहे. ही लढाई आर्थिक वादाची आहे. इथं मेहनत करणारा मजूर मरमर मरत आणि कंपनीचा मालक मात्र माल घेऊन पैसा घेऊन बेमानी करून कमावतोय. कोणी बोलायला तयार नाही आहे, कोणी सांगायला पण तयार नाही आहे. कारण आम्ही पाहतोय, मी जर जातीचं राजकारण केलं असतं ना तर 100 आमदार सहज बच्चू कडूचे आले असते. पण शेतकऱ्याचं राजकारण करायला निघालो. मूर्ख आहो आम्ही, आमच्यासारखे नालायकच नाही कोणी. शेतकरी म्हणून तुम्ही पेटून उठत नाही, शेतकरी म्हणून तुम्ही जमा होत नाही, पण जातीच्या नावानं आम्ही पाहतोय लाखो लोक जमा व्हायला वेळ लागत नाही. आरक्षणाचा प्रश्न शेतीच्या प्रश्नात लपलाय, लक्षात घ्या. एका आरक्षणात एक घर आम्ही पाहतो सुखी होतं, पण शेतीमालाला भाव भेटला तर अख्खं गाव आणि अख्खा देश सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही हे प्रश्न सगळे दूर केलेले आहे. मित्र, हे लढाई या मुद्द्यावर जयश्रीताई कशी लढणार, किती मतं भेटणार, प्रश्न तो नाही आहे. तुम्ही जर मनावर घेतलं तर लाख नेते येऊ दे, जेव्हा शेतकरी मजूर पेटून उठाल तर याला भस्म केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही भस्म करू यांना.
तुमचं एक एक मत आम्ही पाहतोय शेतकरी शेतमजुराच्या नावानं भेटलं पाहिजे। आणि आता जर राजकीय अवस्था अशी आहे, कुठल्याही पक्षाचं सरकार येणार नाही, बिलकुल येणार नाही। आज परिवर्तन महाशक्ती 122 ठिकाणी जागा लढतय आणि 122 ठिकाणी प्रहार 40 ठिकाणी लढतय। माझ्या अंदाजानं मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, माझ्या मतदारसंघात 2च दिवस गेलो। माझ्या विरोधात काँग्रेसला भाजपनं पाठिंबा दिलाय, पुऱ्या देशात काँग्रेस मुक्त भारत आणि मला इथं काँग्रेस युक्त अचलपूर। त्याला माहित आहे हा पडला म्हणजे जमलं आपलं, विधानसभेत कोणी बोलायला तयारच नाही आहे। हा थांबवला पाहिजे याला, कारण बच्चू कडू जेव्हा विधानसभेत उभा राहतं ना तेव्हा मुख्यमंत्र्याला घाम फुसायला लावतं, एवढी ताकद न बोलतोय। आणि मित्र, आज अतिशय विचित्र अवस्था आहे राज्यामध्ये। आम्ही 10-15 तर आरामशीर काढू, त्याच्यात जयश्रीताई असल्या पाहिजे एवढं लक्षात ठेवा। आणि आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, नाहीतर आम्ही सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही। आणि मग घरकुलाचे 5 लाख रुपये, दिव्यांगाला 6,000 रुपये, कांद्यासाठी बोनस भेटल्याशिवाय राहणार नाही, हा बच्चू कडूचा वादा आहे, दावा आहे। तुमच्या घाट्याची बाजू म्हणजे सरकार उभी करल। जो जो कष्टकरी आहे, मेहनत करणार आहे, जो जो आम्ही पाहतो अडचणीत आहे, त्यासाठी आमचे 2 पावलं आम्ही समोर टाकू। मित्र हो, आमचं पक्ष लहान जरी असला ना तर काम यांच्यापेक्षा 10 पट मोठा आहे, 10 पट मोठा। देशातल्या या दिव्यांग बांधवांसाठी 25 वर्ष लढला बच्चू कडू, प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला, माझ्या दिव्यांग बांधवाला एकत्रित केलं। आम्ही हे पाहिलं नाही यांचे मत किती आहे, मताच्या बेरजात तुम्ही मांडत बसा, ते तुमचा स्वभाव आहे, तो तुमचा धर्म आहे। पण आम्ही ठरवलंय सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी पण केल्या पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा दिव्यांगाचा लढा उभा केला। आज ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा विधानसभेत एकही 50 वर्षात कोणी आवाज उठवला नाही। पहिला आवाज ज्या सभागृहात घुमला असेल ना तर त्याचं नाव बच्चू कडू आहे, लक्षात घ्या। हे पुण्याचं काम आम्ही केलं, 182 शासन निर्णय काढले, आणि देशातलं पहिलं मंत्रालय दिमागदारपणे हम अकेले है लेकिन दमदार भी है और 100 को भारी भी है। पहिलं मंत्रालय थाटानं आम्ही पाहतोय, दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं उभारलं। आता बजेट महत्वाचं आहे, बजेटमध्ये दिव्यांगांना किती निधी, त्याची लढाई लढतो आम्ही। आम्ही पूर्ण ढाचा बदलाची तयारी करतोय। काँग्रेस आणि भाजपाच्या बजेटचा अभ्यास करा, हे दोघे सारखंच बजेट आहे दोघांचं, एक खडको इकडे नाही आणि एक खडको तिकडे पण नाही आहे। तुम्ही बजेटचा अभ्यास करा। जो 100 रुपये गावात येतं ना ते 75 रुपये पुन्हा अधिकारी, कर्मचारी आणि नेत्याला जातं, आणि 25 रुपये फक्त सामान्य लोकांसाठी राहत। हेच बजेट काँग्रेसचं आहे आणि हेच बजेट भाजपचं आहे, कोई फरक नहीं है इसमें। आदरणीय सुभाष बाबा भामरे ज्या कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करून एवढे शहरात दिसणारे विकास कामे केली, त्यांनी तुम्ही पराभव केला। कोण पराभव केला माहित नाही, आमदारांनी पराभव केला। हो, त्यांना पाळता येतं म्हणजे लई गोष्ट झाली, पण सभागृहात बोलता आलं नाही त्याचा वांदा आहे। मित्र, आम्ही पाहतोय काय ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे आम्ही लढलं। श्रीकृष्णानं सांगितलं होतं, धर्म भाव से बड़ा होता है सेवा भाव। जिस धर्म में सेवा नहीं उस धर्म में कोई अर्थ उरता नहीं। माँ और बेटे के बीच अगर सेवा नहीं है तो रिश्ता भी टिक नहीं सकता, और आमदार और मतदार इसके बीच में अगर सेवा भाव नहीं है तो वो फिर आमदार भी टिक नहीं सकता। आम्ही जयश्रीताईला मुद्दामून सांगतोय, निवडून देण्याची जबाबदारी यांची आहे आणि यांच्यासाठी लागण ते करण्याची जबाबदारी मात्र जयश्रीताईची आहे।
ज्या ताकदीनं तुम्ही आता उभे आहे त्या ताकदीनं आम्ही पाहतोय यांच्यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे. आणि तुम्ही जयश्रीताईला निवडून दिलं तर बोनसमध्ये बच्चू कडू भेटणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. दर 6 महिन्यानं या मतदारसंघात येईल, दर 6 महिन्यानं. मग अधिकारी कर्मचारी काम कसे करत नाही ते पाहू, त्याच्यात तर आम्ही माहीर आहोत. आमचा हात कोणी पकडत नाही. आतापर्यंत 3 कलेक्टर ठोकले आपण, 2 सचिव मंत्रालयात ठोकले. जो जो शेतकरी सामान्य माणसाच्या आळवईन त्याची बच्चू कडूंना कधीच गाई केली नाही. मी निवडणूक झाल्यानंतर मी विधानसभा निवडून आल्यानंतर तहसीलमध्ये गेलो. एक म्हातारी बसली होती, 11 वाजतापासून आली, 4 वाजेपर्यंत कामच झालं नाही. राशन कार्डातले फक्त नाव कमी करायचं होतं. 4 तास गेले, काम झालं नाही. मी तहसीलदाराला विचारलं, मी आमदार आहे आणि 4 तासापासून काम होत नाही, मग माझ्या आमदारकीला अर्थ काय? मीटिंग घेतली, सगळे अधिकारी बोलावले 48 आहे तहसीलवरचे, आणि त्यांना सांगितलं 15 दिवसानं आपल्याला गावात घेऊन जायचं आहे सगळं कार्यालय. ट्रक सांगितले मोठे, त्याच्यात कार्यालय भरले, अधिकारी त्याच्यातच भरला, मी पण त्याच्यात गेलो. 48 ट्रक भरून गावात घुसलो. 15 दिवस गावातून निघालोच नाही, प्रत्येक गावात फिरलोय. 48,000चा प्रकरणाचा निपटारा 15 दिवसात मोकळा करून टाकला. एकूण सगळे अधिकारी बसलेले आणि एकूण अर्ज वाटप, सिक्का तिथंच, तलाठी तिथेच, ग्रामसेवक तिथं, तो तुमचा मुख्याध्यापक तिथंच. बाप दाखवून इथं श्राद्ध कर, फेरफार करून अडला सांग. हे जर मतदारसंघात होऊ द्यायचं असेल तर या मतदारसंघाला त्याची गरज आहे. मित्र, आम्ही सांगतोय तहसीलदाराच्या दारावर तुम्हाला जायची गरज पडणार नाही. तहसीलदार तुमच्या दारावर उभा केल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा वादा आहे. आणि आम्ही आंडूपांडू थोडे आहो, आम्ही बिलकुल छत्रपतीचे मावळे आहो. मित्र, जे रयतेचं राज्य निर्माण केलं छत्रपतीनं, रयतेशिवाय दुसरं डोक्यात नाही, माणसांशिवाय दुसरं आमच्या डोक्यात नाही. आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे मायमाऊली सगळ्या आमच्या नाशिककरांकडून. मित्र, निवडणूक 20 तारखेला होणार आहे आणि ताईचे योग फार चांगले आहे. बॅट आम्ही दिली आणि निवडणूक आयोगानं नंबर 4था त्यांना दिला, म्हणजे 3रा नाही दिला, डायरेक्ट चौका मारायला दिलेला आहे. लक्षात घ्या, योगायोग आहे, नसीब का खेळ होता आहे. 7 खासदाराचा माणूस पंतप्रधान झाला, देशाचा देवगौडा. कोणी अपेक्षा केल्या होत्या? कोणी अपेक्षा केल्या नव्हत्या. आणि योगायोगानं चौका 4 नंबरवरचं बटन जयश्रीताईसोबत आम्हाला पाहतो भेटलं आहे. त्यांचं एकंदरीत फाउंडेशनचं काम मी पाहिलं, सगळे माहिती घेतली. एक तळमळ त्यांच्या मनात आहे, ती तळमळ निश्चितच तुमच्या आमच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही. आणि बच्चू कडू तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही. सत्ता महत्त्वाची नाही आहे, शेतकरी शेतमजूर महत्त्वाचा. आमचा बाप नेता नहीं हो सकता, मेरा बाप किसान और मजदूर है, उसके साथ खड़े रहेंगे, त्याच्यासोबत उभं राहू. बच्चू कडूचा नेता दिल्ली मुंबईत नाही आहे, इथं तुम्ही बसले आहे ना, ते आमच्यासाठी नेते आहे. आणि म्हणून आपण मित्र हो, अजून 2-3 सभा करायच्या आहे. आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सगळ्यांची तयारी आहे का फक्त नावापुरतेच आले? इकडे महिला मंडळी हात वरते करा एकदा. धन्यवाद. एवढ्याने जरी काम केलं ना भाऊ, तर जयश्रीताईचा विजय कोणी रोखू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.